पुण्याच्या इंदापूर तालुक्यातल्या भिगवण परिसरात 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणाची धक्कादायक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार या भिगवण परिसरातून तिची आई आणि भाऊ तिघेजण घराकडे जात असताना दोघा संशयितांनी त्यांना अडवलं। यावेळी आरोपींनी तरुणीची आई आणि भावाच्या डोळ्यात लाल मिरचीची चटणी अर्थात तिखट टाकत तरुणीला जबरदस्तीनं चारचाकी वाहनात बसून पळून नेल्याचा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला होता। आता या प्रकरणाला पुन्हा एक नवं वळण मिळालंय। मुलीनं पहिले व्हिडिओ बनवत तो जाहीर करत आपण मर्जीने गेल्याचं म्हटलं होतं। आता तिनं अख्खं शपथपत्र सादर केलंय, त्यात तिनं घरच्यांचे दावे फेटाळलेत। आपण स्वतःच मुलासोबत जात असल्याचं त्यात तिनं म्हटलंय। पाहूयात हा नेमका ट्विस्ट काय आहे। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। घटना घडली नंतर पीडित तरुणीचे कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी भिगवण पोलीस स्टेशन समोर मोठी गर्दी करत काही काळ ठिय्या आंदोलन केलं। परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या घटनेमुळे भिगवणसह परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि नंतर या प्रकरणी जहीर हारून शेख आणि आयान हारून शेख या दोघांविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा जो आहे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। आता ही घटना घडली, त्या घटनेनंतर त्या घटनेच्या निषेधार्थ भिगवण शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला होता। आमदार संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर यांनी हिंदू जन आक्रोश सभेचं आयोजनही केलं होतं। सुरुवातीला तरुणीचा व्हिडिओ आला। आमदार गोपीचंद पडळकरांनी तरुणीचा व्हिडिओ जबरदस्तीने तयार केल्याचा दावाही केला होता। अपहरण झालेल्या तरुणीचा तो व्हिडिओ दबावातून तयार केल्याचा दावा पडळकरांनी केला आणि नंतर कथित अपहरण करणाऱ्या तरुणाला कोणीतरी वाचवतंय आणि कोण वाचवतंय असा सवालही त्यांनी विचारला होता। मुलीचं पुढच्या 2-4 दिवसांमध्ये लग्न होणार होतं। अशा परिस्थितीमध्ये मुलीचं अपहरण केलं गेलं असंही त्यांनी यावेळेस म्हटलं होतं। मात्र आता या तरुणीनं सर्वांनाच चक्रावून टाकत प्रतिज्ञापत्र सादर केलंय। तरुणीनं दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मी शेजारी राहणाऱ्या जहीर शेख सोबत मागील 1 वर्षांपासून प्रेमसंबंधात आहे। याची कल्पना मी माझ्या कुटुंबातील माझी आई आणि 2 भावंडांना दिली होती। मी जहीर सोबत लग्न करणार आहे असं त्यांना वारंवार सांगितलं होतं, परंतु त्यांचा आमच्या प्रेमविवाहाला विरोध होता आणि म्हणून त्यांनी माझ्या इच्छेविरोधात आमच्याच नात्यातील एका मुलासोबत माझं लग्न ठरवलं। मी वारंवार माझ्या आई वडिलांना सांगत होते, मात्र त्यांनी ऐकलं नाही। त्यामुळे आता मीच जहीरला फोन करून बोलावून घेतलं आणि त्याच्यासोबत गेले असं तिनं या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं। आता यात महत्वाची बाब कोणती, की मिरची पूड ही त्या मुलीच्या भाऊ आणि आईच्या डोळ्यात टाकली गेली होती का, याबाबतचा अहवाल समोर आलाय। संपूर्ण प्रकरणात मुलीची आई आणि भाऊ यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकण्यात आल्याच्या तक्रारीचा जो आहे तो दावा करण्यात आला होता। मात्र वैद्यकीय अहवालात मिरचीची पूड टाकली नसल्याची माहिती समोर आली। तर दुसरीकडे ज्या ठिकाणावरून मुलीचं अपहरण झालं त्या ठिकाणी मिरचीची पूड पडल्याचं पाहायला मिळालं होतं। मग अपहरण केलं गेलं म्हणून असं सांगितलं असेल का? मात्र मुलीनं तिच्या भावाच्या मोबाईलवरून तिच्या प्रियकराला फोन करून या संदर्भात कल्पना दिली होती की आपण कुठे आहोत नक्की, आणि त्यानंतरच ती फरार झाली। पण दुसरीकडे कुटुंबीय मात्र अपहरणच झालं या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। त्या दिवशी आम्हाला मारहाण करून आमच्या डोळ्यात चटणी फेकून आमच्या समोर माझ्या बहिणीला ते घेऊन गेले। ती स्वतःहून गेलेली नाही, तिला बळजबरीनं नेण्यात आलं आहे। आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे अशी मागणी आता तिच्या भावाने केली। आता तो मुलगा आणि तरुणी दोघांनाही न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती समोर येते। बारामती शहर पोलीस ठाण्यात सध्या त्यांना ठेवण्यात आलंय। तिथं पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। तिथं तिच्या नातेवाईक आणि आईने मुलींना भेटायसाठी, त्या तरुणीला भेटायसाठी मोठी गर्दी केली असल्याचं चित्र आहे। मात्र एकूण संपूर्ण प्रकरण जर पाहिलं, दोघेही सज्ञान आहेत, त्यामुळे आता न्यायालयात गेल्यानंतर त्यांची काय बाजू असेल ते समोर येईलच। मात्र आतापर्यंत जेवढंही प्रकरण समोर आलं याच्यात कुठेही अपहरणाचा प्रकार हा सध्या तरी वाटत नाही आहे। मात्र या सर्वांमध्ये पोलिसांची संपर्क करायचा प्रयत्न केला, मात्र पोलीस फोन उचलत नाही आहेत। पोलिसांची चुप्पी किंवा कमालीची गुप्तता थोडा संशय निर्माण करणारी आहे। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। पाहत राहा लेट्स अप मराठी।